नमस्कार, माझे नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। त्यापासून मंचुरियन हे आणि मंचुरियन फ्राय राईस अशा त्याचपासून आपण ही शेजवान चटणी त्यासोबत खाण्यासाठी बनवणार आहोत। तर चला कशा पद्धतीने यासाठी काय काय लागतं आपण बघून घेऊया आणि स्टेप बाय स्टेप करत जाऊ। हे बघा, यासाठी आपण बारीक एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे। ही पत्ता गोबी आहे, ती आपल्याला नंतर फोडणी लागणार आहे। कांद्याची पात, शिमला मिरची एकदम बारीक अशी कट केली, साधी मिरची, लसण, ही अद्रक, 2 मिरच्या, जिरे, ओवा, ही मंचुरियन बनवण्यासाठी कॅबेज आपण हातानेच अशी बारीक अशी कट करून घेतली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता। ह्या कॉर्नफ्लॉवर, मैदा, विनेगर, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि डार्क सोया सॉस आणि यामध्ये मीठ आणि तेलाचा आपण यूज करणार आहोत। तर चला पुढची प्रोसेस करूया। यामध्ये आपण 2 मिरच्या, अद्रक, जिरं, ओवा आणि मीठ टाकून याला बारीक असं करून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने आपण हे ठेचून घेणार आहोत। एका बाउल मध्ये आपण पत्ता गोबी, मैदा, कॉर्नफ्लॉवर, आपण मिक्स केलेली पेस्ट, मीठ, हे सर्व टाकून आपण याची अशी छानपैकी असे मळून घेणार आहोत। याचा एक गोळा बनवून घेणार आहोत। यात आपण थोडंसं पाणी ॲड करून याची पेस्ट म्हणजे छान असे एक घट्ट मिश्रण करून घेणार आहोत, ज्याचे आपल्याला गोल गोल बॉल असे मंचुरियन आपल्याला टाकता येईल। हे बघा, अशा पद्धतीने आपण याचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि याच्यात आपण अशी बॉल तोडून टाकणार आहोत। हे मी होममेड केलेले असल्यामुळे घरच्या याच्यात मी कलर ॲड करणार नाही आहे, त्यामुळे हे व्हाईट कलरचं दिसतं। आणि आपण बाहेरचं जेव्हा मंचुरियन खातो त्यामध्ये रेड कलर, फूड कलर ॲड केलेला असतो, त्यामुळे ते एकदम लाल कलरचं दिसतं। चला, आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तळण्यासाठी तेल टाकूया। बघा, आपलं मिश्रण हे तयार आहे, तेलही रेडी आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये कलरही ॲड करू शकता। असे राऊंड बॉल तोडून आता आपण याच्यात टाकायला सुरुवात करणार आहोत। हे बघा, असे आपण आता हे टाकून घेतलेले आहेत।
छानपैकी याला आता उद्याचे आहे. तुम्हाला ज्या साईजच्या आकाराचे लागत असेल तुम्ही त्या साईजचे टाकू शकता. आता हे व्यवस्थित झालेले आहे. आता याला आपण काढून घेऊया. हे बघा, बाकीचे हे पण आपण अशाच प्रकारे टाकून आता तळून घेऊया. हे बघा, एकदम छान असे झालेले आहेत. मी एक तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा, किसून घेतली की गोबी एकदम बारीक होऊन जाते आणि मग ते एवढे छान लागत नाही, पण याची टेस्ट एकदम छान अशी आहे. हे बघा, दुसरे आपले एकदम छान प्रकारे झालेत तळून. आता यांना पण आपण काढून घेऊया. हे बघा, एका याच्यात आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत आपण तेल कमी करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सर्वात आधी मिरची, शिमला मिरची, लसण, लक्षात ठेवायचं लसण एकदम हलका असं झालेला पाहिजे. आपल्याला लसण जास्त होऊ द्यायचा नाही आहे, नाहीतर मंचुरियन खाण्यामध्ये कडसर लागतं. लसण अद्रक जर जास्त प्रमाणात झाली तर अशा पद्धतीने टाकून आता छान हलवून घेऊ.
थोडंसं मीठ यात आपण टाकूया. यामध्ये आता मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. मंचुरियनमध्ये आपल्याला भाज्या आपल्याला जास्त होऊ द्यायच्या नाहीये. यामध्ये सोया सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, टाकून आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता आपण कॉर्नफ्लेक्सचं जे पाणी केलेलं आहे ते टाकूया. हे बघा. आणि यामध्ये आता आपण जी कॅबेज बारीक कट करून ठेवली होती थोडीशी ती टाकूया. आता ही चटणी तुम्ही शेजवान चटणी म्हणूनही तुम्ही खाण्यासाठी थोडीशी काढून घेऊ शकता. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करू. आणि याला छानपैकी उकळू देऊ. यामध्ये आता मी थोडासा केचप ॲड करते, टोमॅटो केचप आणि व्हिनेगर. एकदम किंचितसा असं ॲड करायचं. आता आपलं हे रेडी आहे. आता आपण यात मंचुरियन बॉल्स टाकूया. हे बघा, याला छानपैकी असं हे झालेलं आहे. आता आपण याच्यात मंचुरियन बॉल्स सोडूया. हे तुम्ही करून ठेवून तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही एका वेळेत हे करू शकता. म्हणजे चायनीज म्हणलं की कसं गरम गरमच खायला छान वाटतं. म्हणून हे बॉल एकदा बनवून ठेवले की तुम्हाला जेव्हा लागेल तुम्ही जसं जसं लागत असेल तसं तसं परतून घेऊ शकता. हे बघा, आता याला छानपैकी कलरही आलाय. तुम्हाला हवं असेल तुम्ही फूड कलरही टाकू शकता. आता यावर थोडेसे कांद्याची पात आपण ॲड करूया. छानपैकी आपले आता मंचुरियन रेडी झालेलं आहे. आता याला आपण गरमागरम सर्व करून देऊया. आता याच्यामध्ये आपण जो बनवलेली ग्रेव्ही सॉस आहे तो टाकूया. आपण आता याच्यात मंचुरियन राईस करून घेऊया. मंचुरियन म्हणजे यापासून तुम्ही मंचुरियन, नूडल्स, चाऊमिन जे तुम्हाला हवे ते बनवू शकता. यामध्ये आता आपण व्हाईट राईस ॲड करूया.
मंचुरियन केलं की त्यापासून तुम्ही 4-5 डिश आरामशीर बनवू शकता, ते पण घरच्या घरी. पद्धतीने आपल्याला आपण गरम गरम काढून घेऊ. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण मंचुरियन, फ्राईड राईस, मंचुरियन हे सुके ज्याला आवडतात आणि त्याचपासून बनवलेला सॉस एन्जॉय करू शकतो. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.